हनुमानजी कुठे गेले? लाटवाला इथं सांगितलं 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन पडले होते. सावध झाले, उठून बसले. वायुदेवतेने त्यांनी संपूर्ण कथन अनुवादन केलं आणि राम 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 भगवंताचं चिंतन करीत ज्या ठिकाणी असताना साधुरत्न लक्ष्मण त्यांचं सैन्य होतं त्या ठिकाणी हनुमानजी असताना परत आले. रे बाळा बोला. सोमित्र मनेगा कपिवीरा थोर कचलासी परमसुरा आकाश तीर रागिनी या कुमरा शिकला विना रण मारे. महाराजांनी किती सुंदर वर्णन केले. तेव्हा साधुरत्न लक्ष्मण हनुमानजी बरोबर संभाषण करतो. ए वीरा बलवान शूर आहेस तू, आता शांत राहा. कारण लवलान कुशाला आता मी शिक्षा देणार आहे, मी शिक्षा करणार आहे. कोण म्हणतंय? साधुरत्न लक्ष्मण माझ्या हनुमानजी बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करू लागले. रे बाळा बोला. मग चालिला रामानुज जयांचा रथ दिव्य तेज पुण्य वारुळा सात देऊनी ओझ निज वारीसी लोटला. काय केलं? जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्न लक्ष्मण रथावर बसला. वाऱ्यासारखा रथ पुढे निघाला आणि अशा प्रकारे रथामध्ये बसवून माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू लक्ष्मण आणि लव आणि कुशाच्या अंगावर आणि धावतच गेला. म्हणजे धावतच बाळावर धनुष्य चढवूया गुला बोलता झाला लक्ष्मण अरे वीरा हो श्रीराम शरण येता प्राण राखीन तुमचे. बघा काय गोड आहे कथा. त्या ठिकाणी असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्न लक्ष्मण लव आणि कुशाबरोबर संभाषण करतो. सांगितलंय बाळा हो तुम्ही एक काम करा. जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची शरणागती करा. मी तुम्हाला जीवदान देतो, मी तुम्हाला मारित नाही. किती गोड आहे कथा. नाथ महाराजांनी म्हणूनच नाथ महाराजांचं रामायण ऐकायचं मला. काय गोड आहे कथा. सांगितलं लक्ष्मणानं. तेव्हाच असताना लोहांग नाही कुश त्या लक्ष्मणाला आणि काय उत्तर देतात मला बोला. ऐशे न माने तुमच्या चित्ता तरी प्राण घेईना आता पळू नका धीर जरा पुरता सोळा संग्रामांचा साठोप. काय गोड आहे कथा. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्न लक्ष्मण असताना त्या ठिकाणी सांगितलं बाळांनो जर तुम्ही माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची शरणागती केली नाही, जर जाऊन पाया पडला नाही तर तुम्हाला या वनाच्या ठिकाणी सोडणार नाही. तुम्ही कुठं बी जरी जाऊन लपला त्या कुठं गिरी कंदर झाड झुडप वनामध्ये तरी तुम्हाला शोधून काढील मारील. अशा प्रकारे असताना लक्ष्मण आणि त्या ठिकाणी संभाषण करतो. बाळा बोला. पुढे महाराज